खाऊगल्ली परिसरात वाहतुकीत शिस्त, शहर वाहतूक शाखेची कारवाई. 70 वाहनांवर ई-चलन, 50,000 रुपये दंड आकारला. कोल्हापूर शहरातील विविध खाऊगल्ली परिसरात वाहनधारकांकडून होत असलेल्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व रहदारीतील अडथळे वाढल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री घेण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत सुमारे 70 वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करून एकूण 50,000 रुपये इतका दंड आकारण्यात आला. शहरातील पितळी गणपती चौक, धैर्यप्रसाद चौक, गोल्ड जिम, वेस्टसाईड मॉल, डी.वाय. पाटील मॉल, शाहू टोल नाका खाऊगल्ली, दसरा चौक, टायटन शोरूम चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, गोखले कॉलेज चौक, यल्लम्मा औंधा हॉकी स्टेडियम चौक, इंदिरा सागर चौक, मिरजकर तिकटी, खासबाग मैदान, बिंदू चौक, शिवाजी पुतळा परिसर तसेच महापालिका परिसर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अनेक वाहनधारक खाऊगल्ली परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर व रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहन पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर वाहतूक शाखेने क्रेन आणि पोलीस पथकांच्या साहाय्याने कारवाई केली. कारवाई दरम्यान अनेक वाहने हटवण्यात आली तसेच ई-चलनद्वारे दंड वसूल करण्यात आला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे व पोलीस अंमलदारांच्या पथकांनी सहभाग घेतला. शहर वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की खाऊगल्ली किंवा गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्क करताना वाहतूक अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. रहदारीस अडथळा निर्माण करणारे, डबल पार्किंग करणारे व बेशिस्तपणे वाहन उभे करणाऱ्यांवर पुढील काळातही व्यापक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.